महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात. स्कॉर्पिओ 800 फूट दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू. पोलादपूर आंबेनळी घाट मार्गावर रविवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. MH11 DN 2340 क्रमांकाची स्कॉर्पिओ गाडी सुमारे 700 ते 800 फूट खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की गाडीचा पूर्ण चुराडा झाला असून गाडीत प्रवास करणाऱ्या सर्वांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात रविवारी रात्री 12:30 ते 1 वाजण्याच्या सुमारास आंबेनळी घाट परिसरात झाला. घाटातील तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर स्कॉर्पिओ थेट खोल दरीत कोसळली. रात्रीचा अंधार आणि दुर्गम घाट परिसरामुळे बचावकार्य करताना सुरुवातीला मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. अपघाताची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर्स, स्थानिक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाला दरीत उतरून मदत कार्य करावे लागली. सुमारे 800 फूट खोल दरी आणि दाट जंगलामुळे रेस्क्यू ऑपरेशन अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे. सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून 4 स्वतंत्र बचाव पथके युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत. या अपघातात आसगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा येथील महेश अनिल पवार 25, आदित्य अशोक साळुंखी 21, रितेश राजेंद्र लोखंडी 25, सुहास जितेंद्र लोखंडी 20, अंश समीर चव्हाण 18, उत्कर्ष आनंद शिंगटे 21, अनिल अभिमन्यू शिंगटे 25 आणि नितीन किसन नायकोंडे 35 यांचा मृत्यू झाला आहे. मृत सर्व युवक एकाच परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळावरून आतापर्यंत 2 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उर्वरित मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस आणि प्रशासनाने परिसरात बंदोबस्त वाढवला असून स्थानिक नागरिकही बचावकार्यात मदत करत आहेत.